नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, कोणत्याही चांगल्या इन्व्हेस्टरसाठी जेव्हा पण तो कोणत्याही कंपनीत इन्व्हेस्ट करतो, तेव्हा त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असतो त्या कंपनीचा बिझनेस. आणि मित्रांनो, बिझनेस कसा परफॉर्म करत आहे यासाठी एका इन्व्हेस्टरला त्या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट बघावा लागतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 जबरदस्त कंपन्या बघणार आहोत, ज्याचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, यातल्या 10 कंपन्यांपैकी कोणतीही कंपनी जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल, तर तुम्ही ती डेट नोट करून ठेवू शकता. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.93%, एफ आय एसची होल्डिंग आहे 12.45%, डी आय एसची होल्डिंग आहे 2.40% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 24.22%. आणि अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 37.01%, एफ आय एसची होल्डिंग आहे 19.65%, डी आय एसची होल्डिंग आहे 17.20%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.04% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.08%. आणि ट्रेंट लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 29 एप्रिल 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया पी एस यू कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 86.36%, एफ आय एसची होल्डिंग आहे 0.98%, डी आय एसची होल्डिंग आहे 1.34% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.32%. आणि या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 29 एप्रिल 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.73%, एफ आय एसची होल्डिंग आहे 21.45%, डी आय एसची होल्डिंग आहे 14.78% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.84%. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 29 एप्रिल 2025ला पाहायला मिळू शकते. आणि मित्रांनो, ही कंपनी क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंड, बोनस आणि स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया बजाज फिन्सर्व लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.64%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.53%, डी आय एसची होल्डिंग आहे 8.99% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.71%. आणि बजाज फिन्सर्व लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 29 एप्रिल 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.23%, एफ आय एसची होल्डिंग आहे 22.98%, डी आय एसची होल्डिंग आहे 9.19% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.59%. आणि वरुण बेवरेजेस लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 30 एप्रिल 2025ला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 45.99%, एफ आय एसची होल्डिंग आहे 11.60%,
डी आय एसची होल्डिंग आहे 17.15% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 25.25% आणि एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 30 एप्रिल 2025ला पाहायला मिळू शकतो. चला तर बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पॉवर लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.96%, एफ आय एसची होल्डिंग आहे 12.36%, डी आय एसची होल्डिंग आहे 1.64% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.03% आणि अडानी पॉवर लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 30 एप्रिल 2025ला पाहायला मिळू शकतो. चला तर बोलूया अडानी ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.89%, एफ आय एसची होल्डिंग आहे 13.43%, डी आय एसची होल्डिंग आहे 14.73% आणि अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.94%. आणि मित्रांनो, या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 1 मे 2025ला पाहायला मिळू शकतो. चला तर बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल, म्हणजे डीमार्टबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.64%, एफ आय एसची होल्डिंग आहे 8.18%, डी आय एसची होल्डिंग आहे 9.08% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.04%. आणि ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टची क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 3 मे 2025ला पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघितल्या, ज्याचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.